आज या ठिकाणी 6 एप्रिल भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आणि आणखीन दुग्ध शर्करा रोज म्हटलं तर आमचे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार नवनीतजी राणा यांचा वाढदिवस. या दोन्ही गोष्टी आज या ठिकाणी सोबत आल्या हा एक फार महत्त्वाचा चांगला एक सुरुवात आहे. नाही योगायोग नाही म्हणेल, हा जिंकाचा दिवस आहे. जगात या देशामध्ये अशी परिस्थिती होती की परिवर्तन परिवर्तन म्हणतात कोण, ज्यांचे लोकसभेत आले 2. आणि आज ते परिवर्तन ज्या ठिकाणी चाललंय की अमरावतीमध्ये आपण भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस करतो आणि वाढदिवस सुद्धा साजरा करतो. आज या ठिकाणी मंचावरती आमचे मोठे बंधू जगदीशभाऊ गुप्ता ज्यांचा आपण वाढदिवस साजरा करतो असे नवनीतजी राणा, आमचे रवीजी राणा, निग्रहताई चौधरी, जयंतजी डेहनकर, रवींद्रजी गोंदले, दिनेशजी सूर्यवंशी, शिवराजी कुलकर्णी, अरुणजी पडोळे, किरणजी पातुरकर, सिद्धार्थजी वानखडे, चेतनजी पवार, सतीशजी करेशिया, संजयजी इंगासपुरे, विवेकजी कलोती, रेखाताई मावास्कर, गंगाताई खारकर, प्रशांतजी सेगोकार, कौशिकजी अग्रवाल, नेवाणीजी, धनराजजी चक्रे, संजयजी नरवणे, सुंदरकर, सुनीलजी काळे, अजयजी देशमुख आणि माजी आमदार केवळरामजी काळे. मी रवीचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो. ज्या काँग्रेसच्या माणसाला भारत माता की जय म्हणायला लावला, जय श्रीराम म्हणायला लावला, क्या बात आहे, वा मान्य. आणि एकदा या स्टेजवरून कुठून तरी मला असं वाटतं की मी एकदा पाहिलं की प्रेसवाल्यांनी प्रेस घेतली आणि रवीने सांगितलं की मी सगळं एका स्टेजवर आणून दाखवून देईन. वा मान्य. म्हणजे खरंच मानण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे मी बरेच ठिकाणी पाहिलं की जैसा बोले तैसा चाले. आमचे राजू वानखडे सुद्धा या ठिकाणी आले. राजू सगळ्यांनी जपून राहायचं. वाट कुठून लागते आणि बॉम्ब कुठं फुटते, वाट लागते कुठून बॉम्ब कुठं फुटते, हा एक फार महत्वाचा आहे. आपण सुद्धा किरण मग समजून घेतलं पाहिजे हा विषय. सुरू कुठं सुरू होते आणि कुठं फुटते समजत नाही. आज या ठिकाणी खरंच खुशीचा दिवस आहे. खूप जास्त बोलणं फार योग्य वाटणार नाही, परंतु ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी त्यागातून उभी झाली अशा महान विभूतींना मी अभिवादन करतो. आणि ज्यांचा त्याग या ठिकाणी आहे श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय, की ज्यांनी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. आज या ठिकाणी आपण पाहत असताना सगळं व्यवस्थित पाहतो, पण त्या काळामध्ये त्यांचा जो त्याग होता तो त्याग फार महत्वाचा होता. त्या त्यागामुळं आज आम्ही आमदार, मंत्री, खासदार होऊ शकलो. त्यामुळे त्यांचं आपण मनापासून अभिवादन त्यांना सगळ्यांनी केलं पाहिजे. आता मग 26 तारखेला आपण निवडणुकीला समोर जातोय. मी आता ताईसोबत बोलत असताना, नवनीतजींसोबत बोलत असताना नवनीतजींनी मला विचारलं, ते यांनी सांगितलं वानखडेंनी, सिद्धार्थने 80,000चा हिशोब. नवनीतजी आज दाखवलं की भारतीय जनता पार्टीचे 2400 बूथ आहेत आणि एका बूथ वरती 31 लोक काम करतात. 74,000 लोक या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या अमरावती शहरात आहेत, म्हणजे जिल्ह्यात आहे. आणि मी माझ्या त्याच्या भाषणात सुद्धा सांगितलं की टोटल सगळी जर क्षमता काढली तर 80,000 कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत आणि एक कार्यकर्ता आमचा 1,000च्या बरोबरीचा आहे. म्हणजे 8 लाख मत घेऊन उठणारा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता. अरे महत्वाचा विषय. मी तुम्हाला किती चट्टान उभ्या झाल्या तर आपल्याला कोणी थांबवू शकत नाही, नवनीतजीला कोणी थांबवू शकत नाही.
येणाऱ्या काळामध्ये दिल्लीमध्ये हात वर करण्यासाठी आपण नवनीत दिदीला या ठिकाणी पाठवूच, हे कोणाचे मनामध्ये शंका नाही. आता 3 लाखाची गोष्ट करतो आपण. मी तर म्हणतो 8 लाख मत आपल्या खिशात आहे आणि 1001% सांगतो की हा रेकॉर्ड महाराष्ट्रामध्ये होईल की आपली निवडणूक ही लोकांना एक चिंतनाचा विषय होईल आणि फार महत्वाचा विषय या ठिकाणी होणार आहे. आज मला असं वाटतं की या याच्यामध्ये शुभेच्छा देताना सगळे आमचे नेते मंडळी बसले, सगळ्यांना बोलायचं आहे. त्या दिवशी मी जास्त बोलणार नाही, कारण मला 2-3 ठिकाणी मी मिटिंग घेण्याचं सांगितलेलं आहे. मी त्यासाठी ताईला सुद्धा त्याचा कागद दिला, म्हटलं जायचं आहे. मी हाताने सुरुवातीला म्हटलं की मला भाषण करायचं, मला जायचं आहे. पण या ठिकाणी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपण एकजुटीने सगळ्यांनी काम करावं एवढंच या ठिकाणी सांगतो. कारण प्रत्येकाला महत्वाचं आहे का 14 ते 15 दिवस आपल्या हाती आहेत महत्वाची. त्यासाठी प्रत्येकाने एक टार्गेट घेतलं पाहिजे. 100 लोकांना आपण हलवलं पाहिजे. आपला नातेवाईक असो, आपले जीवचे कुठले मित्र असो, प्रत्येकाला सांगितलं पाहिजे की भारतीय जनता पार्टीचा आपण येणाऱ्या काळामध्ये नरेंद्रभाई मोदींचे हात मजबूत करण्यासाठी आपण भारतीय जनता पार्टीला इथून पाठवलं पाहिजे. आपण नवनीतजींना मतदान केलं पाहिजे आणि 3 लाखापेक्षा अधिक मतदान निवडून आणलं पाहिजे. एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.